नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे शिंदेगाव तालुका खेड जिल्हा पुणे येथे। आज सेमीफायनल आणि फायनलचा ठराव होता आणि आज एक नंबर फायनलचे मानकरी झालेले आहे ते रामनाथ शेठ विष्णू वारंगे यांचा ओम्या आणि गणपत शेठ विष्णू खेडकर यांचा बाल्या। आज खऱ्या अर्थाने खान चेंज करताना बघितला, बाल्याला डाव्या खांदी आणि ओम्याला उजव्या खांदी। त्याचप्रमाणे आज त्यांची संघटना इथे सगळी उपस्थित आहे आणि एक प्रकारे 10 सेकंद 92 मिली पॉईंट अशी बारी झालेली आहे। आज सगळी संघटना इथे उपस्थित आहे। थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आज भैरवनाथ महाराजांचा उत्सव शिंदे गावामध्ये आज मेगा फायनल आणि फायनलचा ठराव होता आणि आज एक नंबर फायनलचे मानकरी आज ओम्या आणि बाल्या 10 सेकंद 92 मिली पॉईंट मध्ये बारी झालेली आहे। शंभू आणि पक्षा कांड्यावरती होते। अतिशय सुंदर चांगली बारी झाली। आज सगळी संघटना इथं उपस्थित आहे। मामा नमस्कार। नमस्कार। कशा प्रकारे एक नियोजन होतं आणि आज एक नंबर फायनलची बारी झालेली आहे आणि खान पण फायनलला चेंज दिसले आम्हाला। आज गेले 2-3 घाट हे जोकाड ओम्या आणि बाल्या हे जोकाड आम्ही झुपतोय आणि कांड्याला पण बैल चांगली झुपतोय। पण गेले 2 घाट झालं कांड्याची जरा आम्हाला अडचण येत होती। बारी थोडी बाकीच्या बाऱ्यांपेक्षा एक 10-15 मिलीनी पुढं जात होती। मग शेवटी शंभूला आणि आमचे मित्र सरपंच सर्जेराव खेडकर यांचा पक्षा हा आम्ही संघटनेने खेडकर आणि वारंगे संघटनेने कांड्यावर घ्यायचा ठरवला आणि त्याप्रमाणे आम्ही या शिंदेगावचं नियोजन केलं। आणि नियोजन करीत असताना की गेल्या 2 घाटात कांड्याचा जरा थोडं कांड्याजवळ आलं का बैलाचं स्पीड कमी व्हायचं, त्यामुळं 2 नंबर फायनल व्हायची, जरा बारी पुढं जायची। मग ही 2 आज शंभू आणि पक्षाला घेतल्यानंतर खेडकरांचा पक्षा आणि माझ्यावाला शंभू वारंगे संघटनेचा ही गेल्यानंतर आम्हाला खात्री होती की बारी चांगली होईल। पण खरं सांगायचं तर ज्यावेळी शिरेला आम्ही झुपली त्यावेळी आमची 11:05 झाली। त्याचवेळी बारी आम्हाला आशा होती की बारी 11च्या आत झाली होईलच, म्हणून सेकंद तोडून बारी झालीच पाहिजे। पण थोडं जरा ताळमेळ जरा सुट्टीच्या टायमाला झाला, थोडा बैल लेट सुटला गेला। ह्या गोष्टी आल्यानंतर आम्ही सिरियलला परत बारी झुपली आणि नंतर आम्ही सिरियलला बऱ्याच सगळ्यांच्या बाऱ्या पाहिल्या, जवळजवळ 70-71। तर घाट जरा आम्हाला वेगळ्या हाताला लागलेला दिसला। मग आम्ही अचानक सिरियल झाल्यानंतर आम्ही दोन्ही संघटनेची सगळी लोक बसलो आणि आम्ही निर्णय घेतला की खांद बदलू। कारण बल्ल्या हा लहानपणी कांड्यावर डाव्या खांद्यावर पळत होता। त्यांनी ज्या जोवावलं घेतल्यानंतर त्याला परत ह्या खांद्यावर डाव्या खांद्यावर कधी झुपला नव्हता। पण आमची चर्चा आल्यानंतर ओम्या दोन्ही खांदी याच्या प्रेक्षकांना माहितीच आहे। आणि मग आम्ही सावरदरीसारखं ओम्या आणि शंभूला सावरदरीत आम्ही खांद बदलल्यानंतर सावरदरीचा घाट पण असा हिंदकेसरी घाट पुणे जिल्ह्यात गाजला होता बक्षिसांमुळं। तिथं आम्ही फायनलला खांद बदलल्यावर सर्वात आतून टाकली आणि तोच प्रयोग आज आम्हाला खात्री होती की बल्ल्या पहिला कांड्यावर डाव्या खांद्यावर पळत होता आणि तो निर्णय आम्ही घेतला आणि निश्चितच बैलांनी ओम्या आणि शंभूनी आणि कांड्यांनी पण ओम्यानी आणि बाल्यांनी आणि शंभूनी पक्षांनी कांड्यावर आहे तेवढं अंतर ठेवीत मागं जोकाडांनी पण फुल स्पीड लावलं आणि 3 दिवसात जे काही हिंदकेसरी इथं घाट झाला जो पुणे जिल्ह्यात गाजत आहे, 3 दिवसात सगळ्यात आतून 10 सेकंद 92 मिलीनी फायनल 1 नंबरची केली आणि 3 दिवसात पण सगळ्यात आतून बारी बाल्या आणि ओम्यानी बसवली। त्यामुळं आम्ही केलेलं हे खांदेपलट हे यशस्वी झालं, बैलांनी पण साथ दिली आणि अशा प्रकारे आम्ही नियोजन केलं घाटाचं। हा संघटना खूप मोठी दिसते आज आपली, तर काय सांगसान संघटनेबद्दल? एवढ्या संघटनेचं कसं, खेडकर परिवार हा गेले अनेक वर्ष म्हणजे आत्ताची पिढीच्या वाडवडिलांचा आजोबा पंजोबापासून गाड्या क्षेत्रात आहे, अनुभवी लोक आहेत ती
आणि अशा लोकांबरोबर अनुभवी लोकांबरोबर ज्यावेळी सावड होती त्यावेळी गाडा पळवायला पण मजा वाटती. शेवटी बैल तर पळालीच पाहिजे, पण एक चांगल्या प्रकारचा जोकाडा आता सध्या हे पुणे जिल्ह्यात हे पळत आहे. आणि इथून पुढं संघटनेची सगळी जे काय कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, खेडकर बैलगाडा संघटनेचे, आमच्या बैलगाडा संघटनेचे, ही सगळी बैल घाटात उतरल्यापासून सकाळपासून ही झटत असतात आणि मनापासून सगळं जो तो त्याचं नियोजनाचं काम करीत असतो, त्यामुळं हे यशस्वी होतं. सरपंच नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा नाव सांगा आपलं. मी संपत गणपत खेडकर. आज काय सांगसान बारीबद्दल, कारण आज 3 दिवसामध्ये रेकॉर्ड ब्रेक बारी. 3 दिवसात रेकॉर्ड ब्रेक बारी झाली 10-92. याचं सर्व श्रेय या कार्यकर्त्यांना आहे. आमच्या ही छोटी मुलं आहेत ना, आमची खूप त्यासाठी परिश्रम करत असतात. वारंगे मामाशी सारखं कॉन्टॅक्ट करतात. त्यामध्ये सर्जेराव खेडकरचा बैल देखील खांद्यावर पक्षा भेटला आम्हाला, त्यामुळं बारीला अतिशय रंग आला आणि बारी टॉपमध्ये 1 नंबरमध्ये राहिली. याचा सगळा श्रेय या कार्यकर्त्यांना जाते. त्यामध्ये अक्षय खेडकर असन, विशाल खेडकर असन, महेश खेडकर असन, अभिषेक डोके असन, निलेश खेडकर असन, ही आमच्या किंवा निखिल खेडकर असन, ही सर्व आमच्या ग्रुपची पोरं आहेत. ती टॉप नियोजन करतात. वारंगे मामासंग कॉन्टॅक्ट करतात, बैल कुठून यायचे, कसे करायचं, याचं सर्व श्रेय ह्या मुलांना मी देतो. आज बैलगाडा क्षेत्रामध्ये कांड्याला खूप महत्त्व आहे चाललेलं आहे. काय सांगसान आज? कांड्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे कांड्यामुळं काय बाऱ्या पडतात. आणि हे कांडं आहे ना आमचं शंभू आणि पक्षा एकदम टॉपचं कांडं झालं, त्यामुळं आम्ही ही बारी 10-92 करू शकलो. म्हणजे 4ही बैल याच्या टॉपची लागतात, तेव्हा फायनल 1 नंबर होती. सरपंच नमस्कार. नमस्कार. नाव सांगा पहिल्यांदा आपलं. माझं नाव सर्जेराव बबनराव खेडकर, सरपंच रांजणगाव गणपती. आज जे आहे कांड आपलं पळालं, तर आज 1 नंबर फायनलचे मानकरी. आणि आज बैलगाडा क्षेत्रात कांड्याला खूप महत्त्व आहे, तुम्ही बघत असाल. तर काय सांगसान आजच्या बारीबद्दल, काय सांगसान, नियोजन कसं काय होतं आज? आजचं नियोजन मामांनी केलं होतं आणि जोकाटाचा खान बदलला होता बल्ल्याचा. तर याआधी तो या खांद्यावर कधी झुकलेला नव्हता, तर मामांनी निर्णय घेतला आणि खान बदलला आणि बारी अतिशय उत्कृष्ट झाली. फायनलला 1 नंबर झाली. पक्षाबद्दल काय सांगसान? आज पक्ष आम्हाला टॉपच्या गाड्यात बघायला भेटला आणि पुढंच म्हणजे कांड्यावरती. नाही, तो आता थोडं 5-6 यात्रा झाले. आम्ही नवीन वासरू आणलेले, छोटं होतं पहिले, गेल्या वर्षी आणलं होतं. आता थोडंसं पळायला लागलं आहे आणि मामा म्हणले झोपायचा, तर मग झोपलो आम्ही सगळ्यांनी. चांगलं नियोजन झालं. पुन्हा घेतला होता पक्ष घर? हा खरसुंडी बाजारातून घेतला होता. किती गाडी झाली त्याची आता? 6 गाडी झाली. 6 गाडी झाली. हो. आमच्या महाराष्ट्राची शान आहे. सदा खंडेरायाच्या नावाने मंगलमूर्ती.